नमस्कार, मी प्रतिभा गलांडे मोरे's वर्ल्ड या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहेत. आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत, हे जे दिसते तुम्हाला हा आहे बारामती कृषी विज्ञान केंद्राचा परिसर आणि आवर्जून मला सांगायचं वाटतं, की हा एक असा कॅम्पस आहे, कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बारामतीची मी माझी विद्यार्थिनी आहेत आणि ह्या पूर्ण कॅम्पसमध्ये जवळपास 4 वर्ष मी शिकलेली आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी फार अभिमानाची आहे. तर आता आपल्यासोबत आहेत ॲग्रो इको टुरिझम डिपार्टमेंटचे एच-ओ-डी आनंद सर. तर सगळ्यात अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया. सर, थोडक्यात तुमची ओळख नमस्कार. करून द्या. नमस्ते. नमस्कार. माझं नाव आनंद नंदकुमार दरवेशी. मी कृषी पर्यटन विभाग प्रमुख म्हणून इथं 2004 पासून किंवा 2007 पासून आम्ही इथं कार्यरत आहोत. तसं बघायला गेलं तर हे टुरिझम सेंटर जास्त करून शालेय विद्यार्थी किंवा कॉलेजचे विद्यार्थी यांच्यासाठी एक पर्वणी ठरेल, कारण इथं कृषीशी निगडीत जोड व्यावसायिक, ज्याला आपण ॲग्री अलाइड बिझनेसेस बिझनेसेस असं म्हणतो, किंवा या ॲक्टिव्हिटीज त्यांना हँड्स ऑन बघायला मिळतात. मुख्यत्वे करून हेच विषय जे आहेत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात आहेत, त्यामुळे त्यांना इथं प्रॅक्टिकल बघायला मिळतं किंवा करायला मिळतं. तर त्या दृष्टीने आहे. दुसरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कृषी पर्यटन किंवा कृषी व्यवसाय असं करायचा असेल, तर त्यात हा एक आदर्श मॉडेल ठरू शकतोय, कारण इथं शेतीशी निगडीत सर्वच जोड व्यवसाय याला धरून आम्ही कृषी पर्यटन केंद्र पुढं चालवतो जास्त करून, आणि शेतकऱ्यांना त्या दृष्टीने खूप माहिती मिळू शकते. आणि वेगवेगळे ॲग्रीकल्चर अलाइड बिझनेसेस पूर्ण कृषी विज्ञान केंद्रामध्ये वेगवेगळ्या सेक्शन मध्ये केलेले आहेत. तर आता आपण काय करूया, की सर पुढे जाऊन ॲग्री आणि इको टुरिझम मध्ये पर्यटकांसाठी आपण कुठल्या सुविधा देतो, त्यांना कसं पूर्ण कॅम्पस हे आपण फिरून दाखवतो ते प्रत्यक्षात जाऊन पाहूया. बरोबर. चालेल, चला पुढे जाऊयात सर. पशुसंवर्धन विभाग, ॲनिमल हस्बंड्री कॅम्पस. सर, ह्या पूर्ण परिसरात ह्या सेक्शन मध्ये काय कुठल्या ऍक्टिव्हिटीज किंवा कुठले लाईव्ह स्टॉक आपण ठेवलेले? आता पशुसंवर्धन विभाग म्हटलं तर सर्वच पशु आमच्याकडे आहेत. तसं बघायला गेलं तर गायी आहेत, म्हशी आहेत, शेळ्या मेंढ्या आहेत आणि कुक्कुटपालन. तर त्यामध्ये कुक्कुटपालनातला गावरान कोंबड्यांचा जसा भाग असतो, तर त्यातलाच प्रकार अंडी आणि मांस उत्पादन या दृष्टीने वनराजा ही ब्रीड आम्ही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर प्रमाणित करतोय. त्यानंतर गायीमध्ये बघायला गेलं तर गीर गाई किंवा देशी जे आपले इंडिजिनस काऊज आहेत, त्यातल्या गीर आहे, सहिवाल आहे, थारपारकर आहे. तर या गायींचं प्रमोशन आम्ही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना ह्याचं उत्तमात उत्तम ब्रीड त्यांच्यापर्यंत पोहोचल यासाठी मोठ्या प्रयत्न करतोय. त्यानंतर शेळी आणि शेळ्यांमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणावर बोर ही जात आमच्याकडे आहे. शेळ्यांमध्ये बोर जात ही मोठ्या प्रमाणावर इथं प्रसिद्ध आहे, जी की क्रॉस ब्रीडिंग करून उत्पन्न वाढीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरते. आणि त्यानंतर बघायला गेलं तर कुक्कुटपालनामध्ये वनराज, जसं मी म्हटलं, ते म्हशींमध्ये मुर्रा, जाफराबादी या प्रकारच्या गायी किंवा म्हशी मोठ्या प्रमाणावर आम्ही इथं शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आणि ट्रेनिंग देऊन त्यांना वेगवेगळे आपण डिटेलमध्ये एज्युकेशन देतो. याचबरोबर त्यांच्यापासून मिळणाऱ्या दुधावर प्रक्रिया कशी करावी आणि प्रक्रिया उद्योगामध्ये कसं शेतकऱ्यांनी पडावं यासाठी सुद्धा हँड्स ऑन ट्रेनिंग मोठ्या प्रमाणावर दिले जातात. कृषी पर्यटन केंद्रावरती ही आमची एक 4 स्टार नर्सरी आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सर्वच फळझाडांची रोपं, जी आता शेतकऱ्यांना, आता पाऊस जसा पडेल जूनमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी होते, त्या मागणीनुसार आम्ही सर्वच फळझाडं इथं बनवतो. ही सर्व कलम केलेली, पण काही कोरडवाहू क्षेत्रातली आहेत, काही बागायत क्षेत्रातली आहेत. तर त्या मागणीनुसार वेगवेगळ्या व्हरायटी आम्ही इथं नर्सरीमध्ये विक्रीला ठेवले. हा, ते ऑफिस माझंच आहे. ऑफिस आता आपण बसलो. सेंटर ऑफ एक्सलन्स. हे सेंटर ऑफ एक्सलन्स इन व्हेजिटेबल प्रोडक्शन, म्हणजे भाजीपाल्याचं गुणवत्ता उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना
प्रवृत्त करणं किंवा त्यांना ट्रेनिंग देणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. तर त्या दृष्टीने इथं जे काही पर्यटक येतात त्यांना हे पर्वणीच आहे, कारण व्हर्टिकल फार्मिंग, फार्मिंग विदाउट सॉइल आणि भाजीपाल्यामध्ये हे सगळं टेक्नॉलॉजीचा वापर हे बघणं त्यांना खूप हो, फायदेशीर आणि अगदी खरं आहे. आवडतं पण. आणि हे खूप व्हॅल्यू एडिशन आहे. हां, आता हा प्रकल्प जो आहे हा इंडो डच प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये भारतीय शेतकऱ्यांना कमी क्षेत्रात तर हा सेंटर ऑफ एक्सलन्स इन व्हेजिटेबल प्रोडक्शन. तसं बघायला गेलं तर हा तुम्ही प्लॉट बघू शकताय की इथं 42 ते 40 फूट उंच टोमॅटो आहेत. आता हे बीफ टोमॅटो व्हरायटी आहे. हे पॉलीहाऊस मधली व्हरायटी, जेणेकरून हे वर्षभर आपल्याला उत्पन्न घेता येतं. उत्पन्न घेता येतं. आता प्रति स्क्वेअर फूट एका झाडापासून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल हे तंत्रज्ञान, कारण या झाडांना लागणारं सर्वच आवश्यक गोष्टी आपण त्यांना देतोय. याशिवाय त्यांना कीटकांपासून कंट्रोल संरक्षण करतोय. कंडिशन्स आहेत ना हा सगळ्या. हा कंट्रोल्ड ऍक्टिव्हिटी किंवा कंट्रोल्ड कल्टिवेशन मध्ये आपण घेतोय. ही अशा पद्धतीचे रोपं पण आपण इथं बनवतो. आता तुम्ही बघाल की इथं रोपांना ग्राफ्टिंग केलेलं आहे. म्हणजे कलम पद्धत जी नेदरलँड्सची टेक्नॉलॉजी आहे, हे भारतीय शेतकऱ्यांना दाखवतोय. त्यामध्ये खालचा जो खुंट आहे तो आपल्या इकडच्या ओढ्याच्या कडेला किंवा नदीच्या कडेला येणारे जे काही गावरान बीज आहेत, टोमॅटो. म्हणजे ओके. गावरान टोमॅटोचा असेल किंवा वांग्याचा असेल, त्याच्यावरती आपण मोठ्या टोमॅटोज म्हणजे जे उत्पन्न देणाऱ्या टोमॅटोचं व्हरायटी आहेत रोप ते लावलेलं आहे, त्या लावलंय. व्हरायटी लावलेले आहेत. मग मुख्यत्वे करून अशा ब्रीड किंवा असे रोप व्हरायटीज आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड हे करतो. काय? करून अशा ब्रीड किंवा असे रोप व्हरायटीज आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड हे करतो. काय? ते थाईम आहे, थाईम आणि रोजमेरी. त्यानंतर इथं जर बघाल तर तुम्ही हा टोमॅटो आहे, म्हणजे खाली पोटॅटो आहे आणि वरती टोमॅटो आहे. सही. आणि त्याचबरोबर इथं ब्रिंजॉल पण आहे, म्हणजे त्यालाच वांग पण आहे. आता हे तिन्ही एकाच एकाच झाडाला सॉलेनसी फॅमिलीमध्ये येतात. त्यामुळे पोटॅटो, टोमॅटो आणि वांग हे ब्रिंजल तिन्ही तिन्ही गोष्टी. गोष्टी एकाच वेळेस येतात. आता इथं बकेट्समध्ये तुम्हाला दिसतात हे सर्व इथलं प्रोडक्शन आहे. हे जसं दिसतं हे बीफ टोमॅटो, चेरी चेरी टोमॅटोज 2 टोमॅटो. व्हरायटीज आहेत. हे बेल पेपर, हे रंगीत ढोबळी मिरची. त्यानंतर हे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत ज्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्स मध्ये येतात. या मिरच्या आम्हाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, ते आपण तयार करतोय. तर काकडीचे प्रकार 2 दिसतात तुम्हाला. ही काकडी पण आपण इथं तयार करून घेतो. आणि हे जे हर्ब्स आपण इथे तयार करतो हे मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट करतोय आपण. ओके. कलर कॅप्सिकम. सेंटर ऑफ एक्सलन्स मधला हा दुसरा एरिया, ज्याच्यामध्ये आपण भाजीपाल्याची रोपं शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. तर या बाजूला बघितलं तर तुम्ही काही झाकलेला एरिया दिसतोय, म्हणजे हा सगळा जर्मिनेशन चेंबर आहे. इथे जर्मिनेट झालेली रोपं जी आहेत ती अशी उगवून आलेली रोपं पुढे ट्रे वरती ठेवली जातात. याच्यानंतर उजव्या हाताला तुम्ही हा जो एरिया बघताय, इथे हार्डनिंग सेंटर आहे. म्हणजे रोपांचं हार्डनिंग केलं जातं. डायरेक्ट क्षेत्रात जाण्याऐवजी इथं हार्डनिंग करून जर दिलं तर शॉक बसण्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं. राईट. तर याच्यामध्ये हे करण्याचा उद्देश हा आहे की डिसीज फ्री, म्हणजे रोगमुक्त रोपं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील मोठ्या प्रमाणावर, आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रोगमुक्त मिळाल्यामुळे पुढे होणारा जो काही खर्चाचा भाग आहे तो कमी करता कमी येईल. होईल. या तर हा आहे हायड्रोफॉनिक्स युनिट. इथे सर्व पाण्यावरती शेती. तसं बघायला गेलं तर हे तुम्हाला पोक्साय ही एक भाजी आहे. हे अशा पद्धतीने पाण्यामध्ये त्याची शेती केली जाते. पाण्यामध्ये विद्रव्य खतं असतात. या खतांवरतीच मोठ्या प्रमाणावर हे वाढतं. अशा प्रकारची शेती ही आधुनिक तंत्रज्ञान आहे, जी गरजेची आहे आणि पुढे कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेण्यासाठीच्या जे काही फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये हे खूप उपयोगी ठरतात. हे व्हर्टिकल फार्मिंग, याच्यामध्ये बघितलं तर हे कोकोपीटचा वापर केलेला आहे. हे कोकोपीट यामध्ये जर आपण रोपं लावली तर उत्तम प्रकारे घेता येतं. हे मातीसारखंच काम करतंय. तसं बघायला इथे हे पालक लावलेलं तुम्हाला दिसेल बघा. हीच सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये पालक लावलेला आहे.
हे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहेत. आणि समोर मातीविना काकडी आहे ना, शेती. कुकुंबर. हा, मातीविना शेती या प्रकल्पामध्ये हे बघा, इथे परलाईटचा वापर करून मोठ्या प्रमाणावर हे केलेलं आहे. आता हे परलाईट जे आहे हे मातीचेच भाजके मण्यासारखे बनवलेले काही पदार्थ आहेत जे मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे. ते पाणी धरून ठेवतं. कंट्रोल्ड वातावरणामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल हे त्यामागचं उदाहरण आहे. इथे डीप वॉटर कल्टिवेशन आहे, प्रमाणावर केली जाते. डीप वॉटर कल्टिवेशन. हा, हे असे भाजीपाला घेता येतो. आणि जर तुमच्याकडे असा एरिया नसेल की जिथं पाणी साठवता येते किंवा एखादी अंधारी खोली आहे तर त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीचं तुम्ही करू शकता. हा रॅक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आधी बघितल्याप्रमाणेच हे वॉटर ग्रेड काही चॅनल्स आहेत, त्याच्यामध्ये पाणी फिरत राहतं. आणि हा जो लाईटीचा भाग दिसतोय हा वरच्या बाजूने, म्हणजे अंधारी खोली असेल किंवा जिथं उजेड पडणार नाही, सूर्यप्रकाश येणार नाही, अशा ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीची शेती तुम्ही करू शकता. खूप छान इनोव्हेशन आहे हे. तर पूर्ण एकूण किती क्षेत्र आहे हे? तसं बघायला गेलं तर हे 110 एकर क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये आपण त्यांना शेती आणि शेतीशी निगडीत जोड व्यवसाय दाखवण्यासाठीच पूर्ण शिवार फेरीचं आयोजन करतो. आणि कुठल्या कुठल्या प्रकारची पिके घेतली जातात? इथं सर्वच आहेत, भाजीपाला आहे, फळबागा आहेत, ऑल टाइप्स ऑफ फ्रुट्स, व्हेजिटेबल्स. सर्व. सगळं. आणि मग पर्यटकांना फिरण्यासाठी काय बुलक कार्ट राईड वगैरे काय आहे? बुलक कार्ट राईड पूर्वी ठेवत होतो आपण, पण आता जरा काहींचं म्हणणं असं येतं की जनावरांना त्रास होतो, त्यामुळे बरोबर. आपण पशुप्रेमी जे काही शेतकरी आहेत किंवा जे काही पर्यटक आमच्याकडे येतात त्यांच्यासाठी ट्रॅक्टरला जोडलेली एक ट्रॉली बनवलेली आहे. ती बघायला मिळेल आपल्याला? हा, मिळेल ना. तर हे आमचं जे दुसरं युनिट आहे हे फूड इन्क्युबेशन युनिट. याच्यामध्ये आम्ही सर्वच पदार्थांची प्रक्रिया केलेले पदार्थ बनवतो, जसे की फळांचे ज्यूस पासून जॅम, जेली, मार्मलेट बनवणं. त्याचबरोबर मुख्य उद्देश हा आहे की इथं मिलेट्स म्हणजे भरड धान्य जे पूर्वी आपण खात होतो त्या भरड धान्याला पुन्हा आपल्या आहारामध्ये आणणं आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होणं हा उद्देश घेऊन आम्ही इथं त्या भरड धान्यापासून तयार केलेले पीठ किंवा त्याच्या पेक्षा अजून त्याचे पदार्थ म्हणजे इडली असेल, रवा असेल, ब्रेड असेल, असे मोठ्या प्रमाणावर पदार्थ आम्ही या ठिकाणी बनवतो. मत्स्य सेक्शन, फिशरी सेक्शन. हा, हे मत्स्यपालन केंद्र किंवा आपण मत्स्य सेवा केंद्र म्हणतोय, कारण आपण इथं मत्स्य बीज तयार करतो आणि हे बीज मग शेतकऱ्यांना शेततळ्यामध्ये पाळण्यासाठी दिले जातात. आणि तसं बघायला गेलं तर इथं जून जुलैमध्ये ब्रीडिंगचे काही सेशन्स होतात. ब्रीडिंग पूल आहे, याच्यामध्ये आपण ब्रीडिंग घेतो. आणि इथे हॅचरी पूल आहे, हॅचिंग पूल. हॅचिंग मध्ये हे आता सध्या मागच्या वर्षी तयार केलेलं बीज तुम्हाला बघायला मिळेल. तर हे गोड्या पाण्यातले मासे जे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गरजेचे असतात, जे शेततळ्यामध्ये ठेवून ते पाळू शकतात आणि दुहेरी फायदा होते मत्स्याला मिळेल. तर हे गोड्या पाण्यातले मासे जे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गरजेचे असतात, जे शेततळ्यामध्ये ठेवून ते पाळू शकतात आणि दुहेरी फायदा होते, मत्स्य विक्रीतून आर्थिक मोबदला मिळतो. त्याचबरोबर मत्स्याची जी विष्ठा पाण्यामध्ये राहते तळ्यामध्ये, तर ते पाणी जर त्यांनी शेतीला वापरलं तर 30% उत्पन्न तिथे मोठ्या प्रमाणावर वाढवतं. फर्टिलायझर मिळतं. आता हे पॅरेंट ब्रीड आहेत जे आम्ही ह्याच्यासाठी वापरतो ब्रीडिंग करण्यासाठी. तर त्यांच्यासाठी हे खाद्य असते, त्याला आपण प्लॅटफॉर्म मध्ये हे असे खाद्य जे शेतकरी घेऊन जातात इथून बीज, तर त्यांनाही आम्ही पुरवत असतो अशा प्रकारचं. आम्ही जर खाद्य टाकलं तर हे मासे तुम्हाला दिसतील. आणि हे कुठल्या कुठल्या व्हरायटीज मधले मासे असे? मोठं तोंड उघडणारा जो पांढरा दिसतोय तो म्हणजे कटला आहे. गुलाबी छटा दिसते अंगावरती म्हणजे रोहू. पिवळे लिपस्टिक्स उघडे दिसतील तुम्हाला, लिप्स त्यांचे जे येल्लो आहेत ते आहेत सायपर्नेस कार्प. आणि पर्यटकांना आपण आतापर्यंत ज्या ज्या वेगवेगळ्या साइट्स बघितल्यात त्या सगळ्या साइट्सला पर्यटकांना भेट करण्यासाठी आणतात.
हो, हे स्वतः म्हणजे ही बनवण्याचं पण एक युनिट पर्यटकांसाठी आहे. एक खूप ॲडिशनल व्हॅल्यू ॲडिशन आहे आणि एक पर्वणीच आहे. आपण म्हणतो ना, एकाच व्हिजिटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकत्र पाहायला मिळणार आहेत. नाही, पर्यटक या युनिटला त्यांना भेटी दिल्या जातात. हा जास्त करून पिंक कलर लाल आहे पण हा. रंगामध्ये दिसतोय. हां, पिंक, लाल. हा चिलापीच आहे. हा कार्निवोरस मध्ये पडतो. जास्त करून एका संघामध्ये राहणं किंवा एक वेगळी कम्युनिटी बनवून पाण्यामध्ये राहणारा हा मासा आहे. तो इतर प्राण्यांना किंवा इतर माश्यांना आपल्या कम्युनिटी जवळ येऊन देत नाहीत. आणि जसं वाघाची एक टेरिटरी असते, तसंच पाण्यामध्ये हे टेरिटरी बनवतात. मासे? हा, वाह! हे मासे गोळे बनवतात. त्याचं ते मिश्रण बनवून त्याचं घट्ट पिठासारखं बनवलं जातं आणि ते घेऊन इथं टाकतात. इथून हे याच्यामध्ये येतं. इथून आल्यानंतर इथून पडतंय ते आणि ज्यावेळेस ते ड्राय होते त्यावेळेस ते बारीक किती फाईन कापायचंय, हे किती आकाराची किती ची गोळी घ्यायची, गोळी इथून कट करते हे ब्लेड. आत्ता जे आपल्याकडे होतं ते साधारण 5 ची गोळी होती आपल्या हातात. सॉरी, 0.5 त्यानंतर 1 आणि मग 2 आणि डायरेक्ट 4 असे 4 प्रकार आहेत. इथे ही 4 ची गोळी, ही जी आहे ही 4 ची. मोठ्या माशांना हे हेच आपण माशांचं देतो. खाद्य आहे. पर्ल प्रोडक्शन, हा, मोत्यांची शेती. सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर बारामती. नमस्कार. सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर बारामती येथे आपलं स्वागत आहे. सायन्सबद्दल बोलायचं झालं तर ते आपण जेव्हा बॉर्न होतो तेव्हापासून आपण डेथ होतोपर्यंत ही जी आपली लाईफ सायकलची जर्नी असते, तर प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स असतो. तर त्या सायन्स कम्युनिकेशन किंवा पॉप्युलरायझेशनचं काम मोस्टली आपण स्कूल स्टुडंट्समध्ये क्लास 5 टू क्लास 12च्या स्टुडंट्ससाठी आपण सायन्स इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर थ्रू करत असतो. त्याचबरोबर रिसर्च किंवा एंटरप्रेन्योरशिप या राइट. ज्या स्किल्स आहेत त्या स्कूलच्या मुलांमध्ये स्कूलच्या करिक्युलमनुसार इंटिग्रेट करणं, ग्रेट. यासाठी सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी प्रयत्न करत असते. त्यानंतर जे टीचर्स ट्रेनिंग आहे, जे अकॉर्डिंग टू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल करिक्युलम टीओटी फ्रेमवर्क, ट्रेनिंग आपण इथे घेतोय. टीचर्स ट्रेनिंग आपण घेतो इथे. आणि आपले जे कोलॅबरेशन्स आहेत नेदरलँड युनिव्हर्सिटी, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी किंवा फिनलँड युनिव्हर्सिटी बरोबरचं जे आपलं ग्रेट. MOU आहे, तर टीचर्स एक्सचेंज प्रोग्राम सुद्धा आपण इकडे रन करत असतो. टीचर एक्सचेंज पॉलिसी आपण एक्झिक्यूट करतोय ना. टीचर एक्सचेंज प्रोग्राम आपण फिनलँड बरोबर एक्झिक्यूट करतो. ग्रेट. आणि ज्या टेक्नॉलॉजीज आता इमर्जिंग टेक्नॉलॉजीज येत आहेत पुढे, तर जे रुरल बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत, तर त्यांनी फक्त त्याचं नाव ऐकून आहे व्हर्च्युअल रियालिटी काय, ऑगमेंटेड रियालिटी किंवा रोबोटिक्स म्हणजे काय. तर बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचं इम्प्लिकेशन किंवा ऍप्लिकेशन आपल्या करिक्युलममध्ये, आपल्या सिलेबसमध्ये आपण कसं इंटिग्रेट करू शकतो आणि कोडिंग कसं शिकू शकतो एका स्पेसिफिक एज गॅप नंतर, त्या पद्धतीने सुद्धा आपल्या सेंटर काम करत राहतं. इम्प्लिमेंटेशन किती पर्सेंटेजमध्ये झालंय का आता स्कूलमध्ये? स्कूलमधलं इम्प्लिमेंटेशनचं आमचा हा तिसरा इयर आहे. आपण समर कॅम्प्स कंडक्ट करतो. ग्रेट. त्या समर कॅम्प्समध्ये आपण मुलांमध्ये क्युरिओसिटी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यामध्ये वेगवेगळे टॉपिक जसं की एग्रीकल्चर रिलेटेड असलं तर ग्राफ्टिंगचे प्रकार, पॉटरी, हे जे ॲक्सेसिबल नाहीयेत अर्बन एरियाजमध्ये ते आपण इकडे त्यांना देतो. कॅटल्सचे ब्रीड्स जे त्यांच्या सिलेबसमध्ये आहे, पण त्यांनी ते प्रत्यक्ष कधी पाहिले पाहिलं नाहीये. नाही. तर आपण मोस्टली सीइंग इज बिलिव्हिंग वर आमची संस्था जी आतापर्यंत काम करत ग्रेट. आली आहे, त्याच फाउंडेशनला धरून आपण पुढे सायन्स कम्युनिकेशनमध्ये काम करतो. ग्रेट. थँक यू सो मच मॅम. जिथे प्रॉब्लेम्स असतात तिथं सोल्युशन्सही असतात. म्हणजे तुमच्या समोर प्रॉब्लेम असला की आपलं डोकं सोल्युशन शोधण्यामध्ये फुल आपण एंगेज होऊन जातो. त्याचंच एक बेस्ट एक्झाम्पल तुमच्या समोर दिसतंय. काही-काही ठिकाणी आपण बघतो की बैलगाडीतून पर्यटकांना शिवार फेरी करायला घेऊन घेऊन जातात आणि जे ॲनिमल लव्हर्स आहेत हो ना सर, त्यांना असं वाटतं की त्याचा दुरुपयोग होतोय आणि त्याचं सोल्युशन बघा. सर थोडक्यात आम्हाला माहिती सांगायची. असं आहे की ट्रॉली जी असते, ज्याला केबल ट्रॉली म्हणतो आपण, ती ट्रॉली कशी बनवलेली आहे, त्याच्यामध्ये लाकडाचा आणि फ्रेम फॅब्रिकेशनचा उपयोग करून ही बनवलेली ट्रॉली.
याच्यामध्ये ही पुढची ट्रॉली पूर्ण फिरते इकडे तिकडे आणि ट्रॅक्टरला जोडलेली ते सुकान म्हणतो आपण त्याला. आणि याच्यामध्ये जसं एसटी मध्ये आपण बसतो चढून तसेच बाकडे बनवलेले आणि हे ओपन ठेवलेले आहे त्यामुळे दोन्हीकडे सगळं आपल्याला व्ह्यू दिसतोय. त्या दृष्टीने 110 एकर एरिया आहे त्यामुळे चालत फिरणं थोडंसं अवघड होतं. त्यामुळे मग पर्यटकांना आम्ही ह्याच्यामध्ये बसून फिरवणं सोपं करू. ग्रेट. लाईनीनी जायचंय आतमध्ये, लाईनीनी इथं आपण पाहू शकता की इथं लोक व्हिजिट करायला आली आहेत. सर कुठले आहेत हे? हे सातारा जिल्ह्यातून आलेले आहेत. ग्रामपंचायतीची एक विजिट असते महिलांसाठी. ग्रामपंचायतीने विजिट अरेंज केलेली आहे. आता हे जे युनिट आहे हे मधुबन पेपरी युनिट आहे. याच्यामध्ये मधुबन मधमाशांच्या पेटा या पेट्यांमध्ये आपण मधमाशाच्या शेतकऱ्यांना लीजवर किंवा भाडेतत्वावरती देतो. मुख्य उद्देश हा आहे की मध गोळा करणे नव्हे पण मधमाशांचा उपयोग परपरागीभवन करून घेणं आणि त्यापासून 30% पर्यंत उत्पन्न वाढ. पण तो बनवलेला मध परत रिसेलिंगला देतोय आपण इथेच का मार्केटिंगला काय आपण? माशा मध घेऊन येतात ते मध संपूर्ण त्यांनाच खाद्य म्हणून आपण वापरतो आणि तेच खाद्य करतात. मधासाठीची पेटी वेगळी असते ज्याला आपण सुपर पेटी म्हणतो. इकडे तुम्हाला दिसेल या पेटीमध्ये ही सुपर पेटी आहे. त्याच्यामध्ये 2 पेट्या एकावरती एक ठेवल्या जातात. मधमाशांच्या पोळ्याची टेंडन्सी अशी असते की वरच्या भागात कधी पण मध असतो, खाली त्यांचे वंशावळ म्हणजे पिल्लं असतात किंवा आळी स्वरूपातल्या ज्या मासे आहेत ते खाली राहतात आणि वरती मध साठतं. याच्यातून आपल्याला जे काही फ्रेम्स असतात ते फ्रेम काढून हे यंत्र तुम्हाला दिसतंय. हे यंत्रामध्ये एकाच वेळेस 4 फ्रेम बसतात बघा आणि हे गुरुत्वाकर्षण पद्धतीने म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्सचा वापर करून आपण यातला मध जो काय आहे तो काढून घेतो. त्यानंतर गाळून हा मध बाहेर काढला जातो आणि बॉटलमध्ये भरला जातो. ऑल राईट. खूप छान प्लॅन. जेवढे पॉइंट्स पाहिले आहेत, ज्या सगळ्या पॉइंट्सला व्हिजिट केले त्या सगळ्या पॉइंट्सला पर्यटकांना व्हिजिट करून आणतात, त्यांना डिटेलमध्ये माहिती देतात. आता महत्त्वाचा प्रश्न आहे सर की ह्या कृषी पर्यटन केंद्रावरती पर्यटकांसाठी किती दिवसाच्या सहलीचं आपण ऑर्गनाईज करतोय? तसं पर्यटक आपल्याकडे 1 दिवसासाठी पण येतात. 1 दिवस 1 रात्र, 2 दिवस 1 रात्र, 3 दिवस 2 रात्र. आता हे कस्टमाइज पॅकेजेस करतो आपण. कस्टमाइज यासाठी की येणारा वर्ग हा कुठला आहे त्याच्यावरून आपण त्याचे पॅकेज ठरवतो. म्हणजे लहान मुलांच्या सहली असतील तर हे 1 दिवस किंवा 1 दिवस 1 रात्रपर्यंतच घेतो आपण. बरोबर. कॉलेजेस आणि जे अडल्ट टुरिस्ट येतात आमच्याकडे तर त्यांना बारामती, परत बारामतीचा आउटस्कर्ट, इथं असणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटीज, अलाइड बिझनेस मधल्या बरोबर. ऍक्टिव्हिटीज म्हणजे इंडस्ट्रियल एरिया पण आपण त्यामध्ये म्हणजे कव्हर करतो. ह्याच्यासोबत ह्या फार्म सोबत पूर्ण सोबत आपण बारामतीच्या आजूबाजूला जे अट्रॅक्शन्स आहेत तिथे ते पण घेऊन जातो. बरोबर. थोडे 1-2 एक्झाम्पल सांगता कुठे कुठे तसं घेऊन बघायला जातात? गेलं तर सुप्यामध्ये घेऊन जातो आपण. अभयारण्य आहे मयुरेश्वर अभयारण्य, ओके. ते एक दाखवता येते. त्यानंतर करा आणि भीमा नदीचा संगम आहे. सोनेश्वर म्हणून सोनगाव एक शंकराचं मंदिर तिथं प्रसिद्ध आहे, ते एक बरोबर. बघायला मिळालं. तिथेही जातात. त्यानंतर इंडस्ट्रियल एरिया जर बघितला तर आम्ही साखर कारखाना, ती माळेगाव सहकारी साखर कारखाना दाखवतो. त्यानंतर नंदन डेअरी जिथे मिल्क प्रोसेसिंग, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ इथं घेऊन जातो. त्याचबरोबर कॉटन किंग सारखी एक कंपनी जी मोठ्या प्रमाणावर आहे बारामतीमध्ये, ते तिथे टेक्सटाईल मध्ये जास्त काम करते. ओके. तर रेडीमेड कापड किंवा शर्ट पॅन्ट कसे बनतात तर हे तेही एक मुलांना दाखवतात. तिथं बघायला मिळतं. हे अशा व्हॅल्यू चेन ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत आणि इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी गरजेच्या असतात. जसं MBAच्या स्टुडंटला इंडस्ट्रियल व्हिजिट आहे, बरोबर. ABM असेल किंवा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचे काही स्टुडंट असतात तर त्यांच्यासाठी हे कस्टमाइज पद्धतीने बनवलेला पॅकेज आहे. आता थोडक्यात आम्हाला एका 1 डे ट्रिपचं पॅकेज सांगा. 1 दिवसासाठी ₹750 प्लस 18% GST. ओके. 2 दिवसाचे 2 दिवसासाठी असेल तर 2 दिवस 1 रात्र साधारणतः 1850 प्लस 18% GST. ओके. आणि लहान मुलांना किती टक्के कमी? 5 वर्षाच्या खाली आम्ही फ्रीज करतो. फ्री पण आहे. 5 वर्षाच्या पुढची जी काही मुलं आहेत तर त्यांना सेम रेट किंवा एक कन्सेशनल रेट त्यामध्ये थोडंफार फक्त एक डिस्काउंट देतोय 10 आपण. किंवा 20% डिस्काउंट मिळतो. ओके, ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा सांगायचा उद्देश हा की हे जे आपण ॲग्री टुरिझमचा जो आपला प्युअर कॉन्सेप्ट आहे की फक्त आपल्या रनिंग फार्मवरती पर्यटकांना आणायचं, शेतावरती जे पिकतंय, जे आपण आता सध्या लावलंय तेच दाखवायचं आणि तेच विकण्याचा प्रयत्न करायचा. ह्याला म्हणतो आपण प्युअर ॲग्री टुरिझमचा कॉन्सेप्ट.
पण आता जर आपण आजूबाजूला बघितलं की ॲग्री टुरिझम सोबत काय केलेलं आहे, स्विमिंग टँक आलेत, रेन डान्स आलेले आहेत आणि अजून ॲडिशनल म्हणून ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी पण आहेत. पण मला असं आवर्जून सांगावसं वाटतं की हे जे कृषी पर्यटन केंद्र आहे, हे प्युअरली ॲग्री टुरिझम ॲक्टिव्हिटीज रन करते. बरोबर ना सर? बरोबर आहे. माझं शेतकऱ्यांना तेच म्हणणं असेल, तर ॲग्री टुरिझम हे जर आपल्या उद्योगाला किंवा आपल्या इकडचं जर नाव द्यायचं असेल, तर त्यांनी ॲग्री किंवा कृषीशी रिलेटेड जे काही गोष्टी आहेत, त्यामध्ये रस देऊन त्यांना प्राधान्य द्यावं. स्विमिंग टँक ठीक आहे, जर तुमचा रिसॉर्ट असेल तर स्विमिंग टँक द्यावा किंवा एखादं हॉटेल असेल, त्याला जोडूनच त्याला चालना द्यायची आहे, तर मग रिसॉर्ट केलेलं बरं असेल. तर माझं म्हणणं तेच असेल, की प्युअर ॲग्री टुरिझम ठेवायचं असेल, तर या सगळ्या कृषीशी निगडीत सगळ्या गोष्टी आल्या आणि पाहिजे. कृषी याच गोष्टी जर आपण क्षेत्रात आणल्या आणि 80% आपला फोकस फक्त ॲग्रीकल्चर रिलेटेड असावा आणि असावा, बाकीचा बरोबर. 20% तुम्ही बाकीच्या ॲक्टिव्हिटीज ॲड करू करू शकतो. शकता. आणि सर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमचा वेळ सर खूप बिझी आणि ऑक्युपाईड असतात. तर तुम्ही तुमचा वेळ काढला आणि आम्हाला खूप छान सविस्तर माहिती दिली. त्याच्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. थँक यू धन्यवाद. सो मच. धन्यवाद, आणि धन्यवाद. जे लोकं हा व्हिडिओ बघतात आहेत, एकदा तरी नक्की बारामतीला यायलाच पाहिजे. खूप सुंदर परिसर आहे आणि खूप शिकायला मिळतंय. धन्यवाद. थँक यू.